नाशिकच्या दिंडोरी शहरातील शिवाजीनगर भागात असलेल्या राजे बँक्वेट हॉल आणि मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री एका खासगी क्लासचं स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. रात्री 10 वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम आटोपला. कार्यक्रम संपल्यानंतर दरगोडे कुटुंबीय त्यांच्या अर्टिगा कारनं घरी परतण्यासाठी निघाले. मात्र मंगल कार्यालयाजवळच असलेल्या एका शेतातील विहिरीत त्यांची कार अचानकपणे जाऊन कोसळली. घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली असल्यानं मदत व बचाव कार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. रात्री उशिरापर्यंत अथक प्रयत्न करून विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले. काही रात्री तिकडे ती गाडी आल्यानंतर तिथे ती गाडी काय त्याचा बॅलन्स नाही सांभाळल्यामुळं ती काय झालं ते काही एवढं कळालं नाही, पण ती डायरेक्ट गाडी पाण्यात पडली. मग रात्री 12:30पर्यंत सगळे प्रेत गाडीवरती गाडी हायड्रोलिक लोक आले, गावातील नगरसेवक भरपूर म्हणजे दिंडोरी गावातील सगळे नगरसेवक हे पूर्ण उपस्थित होते. त्यांनी पिंपळगाव काही इकडे तिकडे फोन करून हायड्रोलिक बोलून आणि त्याच्यातून ती गाडी वरती काढली. प्रेत बाहेर काढल्यानंतर मग हॉस्पिटलला पोहोचवलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो. किती लोकांचा मृत्यू झाला याच्यामध्ये आणि किती मुलं होते, काय होतं? मुलं कोणी किती सांगते त्याचा अंदाज नाही कळू राहिला, पण सगळे 9 लोक होते एवढा अंदाज येऊ राहिला फक्त. या दुर्दैवी घटनेत दरगोडे कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू झाला असून लहान मुलांचाही यात समावेश आहे. सुनील दत्तात्रय दरगोडे वय 35, रेश्मा सुनील दरगोडे वय 33, सृष्टी अनिल दरगोडे वय 16, श्रेयस अनिल दरगोडे वय 11, समृद्धी राजेश दरगोडे वय 7, राखी सुनील दरगोडे, आशा सुनील दरगोडे, माधुरी अनिल दरगोडे, श्रावणी अनिल दरगोडे एकाच कुटुंबातील 9 जणांचा आणि विशेषतः कोवळ्या विद्यार्थ्यांचा असा अचानक या अपघातात दुर्दैवी अंत झाल्यानं दिंडोरी शहरासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. बचाव कार्यादरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी होती.